मरणदारातून परत आले हा विषय ऐकायला जेवढा अंगावर काटा आणणारा आहे, तेवढाच तो स्वामी समर्थांच्या अपार कृपेची प्रचिती देणारा आहे. अशा विषयावरचा व्हिडिओ यूट्यूबवर खूप आवडीने पाहिला जातो. प्रस्तावना. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपण नेहमी ऐकतो की काळ आला होता पण वेळ आली नव्हती. पण जेव्हा वेळ आली तेव्हा काळ समोर उभे राहतात. तेव्हा फक्त एकच शक्ती आपल्याला वाचवू शकते, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ आपण सामान्य व्हिडिओ नाही, ही एका अशा भक्ताची सत्य घटना आहे ज्याने मृत्यूला अगदी जवळून पाहिले. डॉक्टरांनी हार मानली होती, नाडी सुटत चालली होती आणि घरच्यांनी आशेचा शेवटचा किरणही सोडून दिला होता. पण मग असा चमत्कार घडला की खुद्द डॉक्टरही थक्के झाले. स्वामींनी मृत्यूच्या दारातून आपल्या भक्ताला कशी खेचून आणले, ही अंगावर काटा आणणारी गोष्ट आज आपण पाहणार आहोत. ही कथा ऐकल्यानंतर तुमचा स्वामींवरील विश्वास हजारपटीने वाढेल. ही गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वामी भक्ताची. त्याचं नाव आपण गजानन समजूया. गजानन हे अतिशय साधे आणि प्रामाणिक माणूस आणि गेल्या वर्षांपासून ते स्वामींची सेवा करत होते. पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काय आहे हे कोणालाच माहीत नसतं. एके दिवशी गजानन यांची तब्येत खालावली. साधी सर्दी खोकला वाढत असतानाही त्यांनी अचानक श्वास घ्यायला सुरुवातीला त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने शहरातल्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी अंती असे समजले की त्यांना एक गंभीर संसर्ग झाला आहे आणि त्यांची फुफ्फुस काम करणे बंद करत आहे. एका रात्रीत त्यांची प्रकृती एवढी बिघडली की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या भिंती, मशीनचा तो बीप बीप आवाज आणि गजानन यांच्या शरीराला लावलेल्या असंख्य नळ्या, हे दृश्य पाहून पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले, पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. आम्ही आमचे 100% प्रयत्न केले आहेत. आता फक्त चमत्कारच त्यांना वाचवू शकतो. जेव्हा विज्ञान हात टेकते तेव्हा भक्तीचा प्रवास सुरू होतो. गजानन यांच्या पत्नीने शुद्ध हरपलेल्या पतीच्या उशाशी स्वामींचा छोटा फोटो ठेवला आणि अंगावरची स्वामींची उदी त्यांच्या कपाळाला लावली. त्या माऊलीने हॉस्पिटलच्या त्या बाकड्यावर बसून रडत रडत स्वामींना साकडं घातलं. स्वामी, तुम्ही जर म्हणाला होतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तर मग माझ्या कुंकवावर हा प्रसंग का आणलात? रात्रीचे 2 वाजले होते. ICUमध्ये शांतता होती. अचानक गजानन यांच्या हार्टबीट्स कमी होऊ लागल्या. मशीनने धोक्याचा इशारा दिला. डॉक्टरांची पळापळ सुरू झाली. गजानन यांच्या नाडीचे ठोके जवळपास बंद झाले होते. वैद्यकीय भाषेत त्यांना क्लिनिकली डेड घोषित करण्याची सुरुवात झाली होती. पण त्याचवेळी गजानन यांच्याकडे एक विलक्षण स्वप्न पडले किंवा म्हणा तो साक्षात्कार होत होता. गजानन यांना दिसले की एका अंधाऱ्या बोगद्यातून चालले आहेत. समोर एक प्रचंड मोठी काळी आकृती उभी आहे, जणू साक्षात यमराज. त्या आकृतीने गजानन यांचा हात पकडला आणि ओढू लागले. गजानन घाबरले. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज निघेना. अचानक कुठून तरी एक तेजस्वी प्रकाश पडला. लांबून एक भगवी कफनी घातलेला, हातात दंड घेतलेली आणि चेहऱ्यावर प्रचंड तेज असलेली मूर्ती चालत येताना दिसली. ती मूर्ती दुसरी तिसरी कोणी नसून अक्कलकोटचे स्वामी समर्थ होते. स्वामींनी त्या काळ्या आकृतीसमोर आपला दंड उभा केला आणि पहाडी आवाजात गर्जना केली, हा आमचा माणूस आहे, याला नेण्याचा तुला अधिकार नाही. स्वामींनी गजानन यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, जा, तुझे कार्य अजून संपलेले नाही. आणि अचानक डॉक्टरांना जोरात झटका बसला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना दिसले की गजानन यांचे हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले आहेत. जे फुफ्फुस निकामी झाले होते ते अचानक प्रतिसाद देऊ लागले आहेत. सकाळी जेव्हा गजानन यांचे डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातून फक्त पाणी वाहत होते. त्यांना बोलता येत नव्हते, पण त्यांनी हाताच्या खुणावरून स्वामींच्या फोटोकडे बोट दाखवले. डॉक्टरांनी याला मेडिकल मिरॅकल म्हटले. पण गजानन आणि त्यांच्या कुटुंबाला माहीत होते की हा तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा चमत्कार आहे. मरणदारातून परत आले होते फक्त स्वामींच्या एका शब्दामुळे. भक्त हो, ही गोष्ट आपल्याला काय शिकवते? स्वामी कधीच आपल्या भक्तांचा हात सोडत नाहीत. संकट कितीही मोठे असो, जर तुमची भक्ती खरी असेल तर नियतीलाही आपले निर्णय बदलावेच लागतात. स्वामी म्हणतात, आळसी मानवाचे नशीब अट्टल आहे, पण जो माझी सेवा करतो त्यांचे रक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे. अनेकदा आपण संकटात घाबरून जातो, स्वामींना दोष देतो, पण लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला संकटात टाकतात ते आपल्याला संपवण्यासाठी नाही, तर आपली भक्ती लावून सुखावून निघण्यासाठी. गजानन आजही सुखी आयुष्य जगत आहेत आणि प्रत्येक गुरुवारी न चुकता अक्कलकोटची वारी करतात. जर तुमच्या आयुष्यातही असा एखादा अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचा एक अनुभव कोणाला तरी तुटलेल्या मनाला उभारी देऊ शकतो. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून स्वामींचा महिमा सर्वांना समजेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ.
अशक्य ही शक्य करतील स्वामी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.